Hello friends, welcome to online batch for M3. In this chapter, vector integration, we have already studied about Gauss theorem and Green theorem earlier, their verification and different problems. So now we have to go for last theorem, that is Stokes theorem. Stokes theorem can be stated as, you can see here, integration, close integration over C, f bar dot dr bar. This is equal to double integration over S del cross f bar dot ds bar, right? Or close integration over C f bar dot dr bar, that means left hand side is being same. This is equal to double integration over S del cross f bar dot, only change is here, ds bar is replaced by n cap into ds. So where ds bar is equal to n cap into ds, right? That means इथे जर ds बार दिलेला असेल तर तो एन कॅपने रिप्लेस करताना तुम्हाला डी एसचा बार म्हणजे व्हेक्टर पॉईंट काढून घ्यायचा आहे. दिस इज एन कॅप इंटू डी एस, दॅट मीन्स डी एस बार इज इक्वल टू एन कॅप इंटू डी एस. You can use this theorem or this theorem, both are the same. Here f bar is a vector field, ही ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे. अँड डी आर बार, we already know that r bar is equal to xi plus yj plus zk, right? So its derivative dr bar is equal to dxi plus dyj plus dzk. ओके, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डी आर बार हाच यूज करायचा आहे, ठीक आहे. अँड फायनली एन कॅप इज ऑलवेज नॉर्मल टू द प्लेन. ओके, सो डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लम यू हॅव टू यूज एन कॅप. Okay, basically Stokes theorem, it is a relation between line integral and surface integral. Remember, line integral means single integration, and single integration is always over C, that is curve. And double integration over S stands for what? Surface. Or you can write here A, that means area, or you may also write here capital R, that means region. डबल इंटिग्रेशन असेल देन इथं एस किंवा आर किंवा ए लिहायचं आहे. सिंगल इंटिग्रेशन असेल तर ऑलवेज सी लिहायचं आहे, राईट. सो सिंगल इंटिग्रेशन दॅट मीन्स लाईन इंटिग्रल, डबल इंटिग्रेशन दॅट मीन्स सरफेस इंटिग्रल. सो इट इज अ रिलेशन बिटवीन लाईन इंटिग्रल अँड सरफेस इंटिग्रल. ओके, नाउ I will elaborate this n cap and ds, how you can select this in different type of problems. Okay, so there is some remark on geometrical analysis. सपोज प्रॉब्लेममध्ये जी फिगर दिलेली असेल त्याच्यात जर एक्स वाय प्लेन असेल, इथे एक मी फिगर ड्रॉ केलेली, यू कॅन सी दिस इज इन 3 डायमेन्शन स्पेस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. This is the origin, point of intersection of all the axes. Origin आपण ऑलवेज ओ ने डिनोट करतो, त्याचे 3 डायमेन्शन कॉर्डिनेट आहेत 0 0 0. एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर ऑलवेज काय असतो? आय. वाय ॲक्सिसचा युनिट वेक्टर असेल जे, आणि झेड ॲक्सिसचा युनिट वेक्टर असेल के, राईट. ओके, सपोज जर फिगर ही एक्स वाय प्लेनमध्ये असेल, एक्स वाय प्लेन मीन्स वॉट? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या प्लेनमध्ये फिगर असेल, राईट. आय विल शो हिअर, दिस इज एक्स वाय प्लेन. ओके, या प्लेनवर जर फिगर असेल तर या प्लेनला जी लाईन परपॅन्डिक्युलर असते. सो व्हॉट इज हिअर? झेड ॲक्सिस इज अ परपॅन्डिक्युलर टू एक्स वाय प्लेन. सो एक्स वाय प्लेनला जर फिगर असणार आहे फॉर एक्स वाय प्लेन, तर एन कॅप इज इक्वल टू ऑलवेज घ्यायचा आहे के कॅप. हाऊ यू कॅन सिलेक्ट दिस के कॅप? नो, एक्स वायला परपॅन्डिक्युलर असणारी लाईन म्हणजेच असणार आहे नॉर्मल टू दॅट प्लेन. ओके, अँड हिअर ऑलरेडी वी सी दॅट एन कॅप इज अ नॉर्मल टू द प्लेन, राईट. मग एन कॅप जर सिलेक्ट करायचा असेल तर सिम्पल कंडिशन, फिगर एक्स वाय प्लेनमध्ये असेल
तर एक्स वाय प्लेनचा नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर लाईन असते झेड ॲक्सिस. मग झेड ॲक्सिस जर नॉर्मल असेल तर एन बारचा अर्थ असेल झेडचा युनिट वेक्टर म्हणजेच कोणता के बार, राईट. बट आपण युनिट वेक्टर घेतोय, सो युनिट वेक्टर इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅप. सो एक्स वाय प्लेनचा नॉर्मल एन कॅप इज इक्वल टू युनिट वेक्टर घ्यायचा आहे के बार, राईट. सिमिलरली जर फिगर समजा वाय झेड प्लेनमधली असेल, ठीक आहे, फिगर जर वाय झेड प्लेनमध्ये असेल दॅट मीन्स वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस यांना टच करणारी फिगर असेल, दॅट मीन्स इट विल लुक लाईक दिस. दिस इज वाय झेड प्लेन. ओके. मग वाय झेड प्लेनची जर फिगर असेल देन वाय झेडला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे नॉर्मल असेल. मग नॉर्मल कोणती आहे या ठिकाणी वाय झेडची एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिस इज अ नॉर्मल. नॉर्मल मीन्स एन बार. मग वाय झेडचा नॉर्मल जो असणार आहे तो एक्सचा युनिट वेक्टर म्हणजे कोणता घ्यायचा आहे आय. सो फॉर वाय झेड प्लेन एन कॅप इज इक्वल टू आय. सिमिलर वे शेवटचा असणार आहे एक्स झेड प्लेन. एक्स झेड मीन्स दिस, ओके, विच टचेस एक्स ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. दिस इज द एक्स झेड प्लेन. मग एक्स झेड प्लेनमध्ये जर फिगर असणार आहे तर एक्स झेड प्लेनला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजेच कोणती वाय ॲक्सिस. मग एन कॅप सिलेक्ट करताना वायचा युनिट वेक्टर म्हणजे कोणता घ्यायचा असेल जे. सो फॉर एक्स झेड प्लेन एन कॅप इज इक्वल टू वॉट जे. दॅट मीन्स इफ फिगर इज इन एक्स वाय प्लेन देन परपेंडिक्युलर विल बी झेड ॲक्सिस. मग झेडचा युनिट वेक्टर असेल के. वाय झेड प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन असेल एक्स ॲक्सिस. मग एक्सचा युनिट वेक्टर असेल आय. एक्स झेड प्लेनला परपेंडिक्युलर असणारी लाईन ती असणार आहे वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिसचा युनिट वेक्टर कोणता असेल जे. सो नॉर्मल युनिट वेक्टर एन कॅप इज इक्वल टू, तुम्हाला आता लक्षात आलं असेल तर एक्स वाय असेल तर के, वाय झेड असेल तर आय आणि एक्स झेड असेल तर जे, राईट. एक्स वाय प्लेन जर असेल तर डी एस इज इक्वल टू घ्यायचं आहे डी एक्स डी वाय. वाय झेड असेल तर डी वाय डी झेड. एक्स झेड असेल तर डी एक्स डी झेड, राईट. दिस इज द ॲक्च्युअली इज द एरिया डी एस. एस मीन्स सरफेस एरिया. डी एस इज इक्वल टू एक्स वाय प्लेन असेल तर डी एक्स डी वाय, वाय झेड प्लेन असेल तर डी वाय डी झेड आणि एक्स झेड प्लेन असेल तर डी एक्स डी वाय, राईट. ओके, दिस इज सम बेसिक पार्ट विच यू हॅव टू यूज टू सॉल्व द प्रॉब्लेम or verify any of the theorem. Okay, now suppose using Stokes theorem you have to verify any problem given in example. Then first of all you have to find f bar dot dr bar. जेव्हा तुम्हाला स्टोक्स थेरम अप्लाय करायचं असेल तर पहिल्यांदा एफ बार जो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये गिवन असणार आहे, डी आर बार जो डायरेक्टली प्रत्येक प्रॉब्लेममध्ये गिवन असो ऑर नसो ऑलवेज हा घ्यायचा आहे, डी एक्स आय प्लस डी वाय जे प्लस डी झेड के, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल एफ बार डॉट डी आर बार फाइंड आउट करायचं आहे. एफ बार इट विल बी इन टर्म्स ऑफ वेक्टर आय जे के आणि दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट जर असेल तर आपण आय जे के ड्रॉप करतो. ओके, सो इन दिस वे यू कॅन डायरेक्टली फाइंड एफ बार डॉट डी आर बार इन द फर्स्ट स्टेप. एफ बार डॉट डी आर बार फाइंड केला, प्रॉब्लेममध्ये दिलेल्या रिजननुसार फिगर प्लॉट करा आणि क्लोज इंटिग्रेशन फाइंड आउट करा लेफ्ट हँड साईड. कसं ते आपण प्रॉब्लेममध्ये बघणारच. नंतर नेक्स्ट स्टेप डेल क्रॉस एफ बार फाइंड आउट करायचं आहे. सो अगेन डेल आणि एफ बार यांचा क्रॉस प्रोडक्ट मीन्स इन टर्म्स ऑफ डिटर्मिनंट ऑलरेडी आधी आपण फाइंड आउट केलेले आहेत. डेल क्रॉस एफ बार आधी फाइंड आउट करा, तो फाइंड झाला की नंतर मग डी एस बार. डी एस बार मीन्स वॉट एन कॅप इन टू डी एस. नाव एन कॅप आणि डी एस सिलेक्ट कसा करायचा ऑलरेडी आपण बघितले इथं. फिगर जर एक्स वाय प्लेनमध्ये असेल तर एन कॅप घ्यायचा आहे के आणि डी एस लिहायचं डी एक्स डी वाय. फिगर वाय झेड प्लेनमधली असेल तर एन कॅप इज इक्वल टू आय आणि डी एस इज इक्वल टू डी वाय डी झेड. फिगर एक्स झेड प्लेनमधली असेल तर एन कॅप इज इक्वल टू घ्यायचा आहे जे, राईट, आणि डी एस इज इक्वल टू असेल डी एक्स इन टू डी झेड. या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या आहेत. डबल इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करा. एल एच एस इक्वल टू आर एच एस व्हेरीफाय जर झालं दॅट मीन्स स्टोक्स थेरम विल बी व्हेरीफाईड. दोन टाईपचे प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारणार आहेत. एक तर स्टोक्स थेरम व्हेरिफिकेशनवर प्रॉब्लेम असेल फर्स्ट टाईप, और सेकंड टाईपमध्ये येणार आहे यूजिंग स्टोक्स थेरम इव्हॅल्युएट. दॅट मीन्स यू हॅव टू व्हेरीफाय द स्टोक्स थेरम इन द फर्स्ट केस.
And in second type of question, using Stokes theorem, you have to evaluate some integral. Evaluation may be given in single integration or double integration according to the problem, right? So this is all about introductory part of Stokes theorem. Now in next video we have to start first problem. Okay, thank you.